नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे आपल्यासोबत एका नवीन विषयावर चर्चा करणार आहे। मित्रांनो, हा विषय आपण पूर्णपणे ऐकावा ही अशी माझी मनापासून अपेक्षा आहे। आणि आजचा विषय आहे तो म्हणजे आरक्षण। मित्रांनो, आरक्षण हे जातीच्या आधारावर की आर्थिक स्थितीच्या आधारावर? मित्रांनो, आपण सर्वजण पाहत आहोत की आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। म्हणूनच मी आरक्षण या विषयावर बोलणार आहे। मित्रांनो, आपला भारत देश हा संविधानाने चालतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समान हक्क, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व यांचे तत्व दिलेले आहे। मात्र सामाजिक अन्याय आणि शतकानुसार चालत आलेल्या जाती व्यवस्थेच्या कारणामुळे काही समाज घटक मागे राहिले। त्यामुळे त्यांना उन्नतीसाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षण दिले गेले आहे। हे आरक्षण म्हणजे समाजातील दुर्बल घटकांना पुढे आणण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे। मित्रांनो, जातीनुसार आरक्षणाचे फायदे काय? तर शोषित पीडित समाजाला शिक्षणात आणि नोकरी संधी मिळावी, सामाजिक समानता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि मागास समाजातूनही चांगले डॉक्टर्स, इंजिनियर, उच्च पदावरील अधिकारी घडले। पण मित्रांनो, आता काळ बदलला आहे। आज अनेक खालच्या जातीतील लोक शिक्षण व नोकरीच्या माध्यमातून एकदम सक्षम आणि श्रीमंत झालेले आहेत। परंतु दुसरीकडे उच्च समाजातील काही कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आणि हलाखीत जीवन जगत आहेत। पण त्यांना फक्त जातीमुळे आरक्षण मिळत नाही। त्यामुळे खरे गरजू लोक वंचित राहतात आणि ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे तेही लोक जातीच्या आधारावर आरक्षणाचा लाभ घेतात। म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की आरक्षण देण्याचा निकष बदलायला हवाच। जातीपेक्षा आर्थिक स्थिती महत्वाची ठरली पाहिजे। गरीब म्हणजे गरीब, मग तो कोणत्याही जातीचा असो, आणि श्रीमंत म्हणजे श्रीमंत, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो। गरजू व्यक्तींना प्राधान्य शिक्षणात, नोकरीत, व्यवसाय संधी देताना त्यांना प्राधान्य दिलेच पाहिजे व त्यांना या संधीपासून वंचित ठेवता येणार नाही। म्हणूनच 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज सांगून गेले आहे की जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। मित्रांनो, आर्थिक आरक्षण मिळाले तर काय परिणाम होतील? समाजात खरी समानता प्रस्थापित होईल, जाती व्यवस्थेचे बंधन हळूहळू कमी होईल, समाजात ताणतणाव न राहता बंधुत्व निर्माण होईल, प्रतिभा आणि परिश्रमाला योग्य वाव मिळेल। उदाहरणार्थ, आज एका अत्यंत गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला डॉक्टर व्हायचे आहे, पण तो उच्च जातीचा असल्याने त्याला आरक्षण मिळत नाही व दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेला पण मागास प्रवर्गातला आहे मुलगा सहज आरक्षणाचा फायदा घेतो। हीच विसंगती दूर करण्यासाठी आर्थिक निकष महत्वाचा ठरतो। म्हणूनच 15 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी सुद्धा आर्थिक निकषावरच आरक्षण दिले पाहिजे असे विचार एका मंचावरून मांडले होते। मित्रांनो, म्हणूनच मी म्हणतो, जर आपण खऱ्या अर्थाने आर्थिक निकषावर आरक्षण दिले तर समाजात खरी समानता येईल, पुढील पिढ्या
आपली जात शोधण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाहीत. मी ह्या जातीचा, तो ह्या जातीचा, असा प्रयत्न होणार नाही आणि एकमेकात माणुसकी पाहतील. मित्रांनो, जातीनुसार आरक्षणाची गरज काही काळापुरती नक्कीच होती. तिने समाजात सुधारणा घडवली, पण आता वेळ बदललेली आहे. आज खरी गरज आहे ती आर्थिक आधारावर आरक्षणाची. म्हणून शेवटी एवढेच म्हणेन, आरक्षण हे जातीवर नाही तर आर्थिक स्थितीवर आधारित असावे आणि हाच खरा समानतेचा न्याय आणि प्रगत महाराष्ट्राचा मार्ग आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.